हा जो विषय आहे दुसरी भिंत सुद्धा पडणार आहे, हा तुमचं असं म्हणणं आहे, हा त्या बाबतीत तुमचं सांगा मग. माझं असं म्हणणं आहे की माझी शेती बाजूनं आहे, आम्हाला बंडी घेऊन जावं लागते, रस्त्याने जायला. उद्या आमची बंडी माणूस कमी जास्त झालं त्याचा जबाबदार कोण? मी सांगतो ना, गॅरंटीने इकडची दिवाल पडली पण पुलाच्या बाजूची पडू शकते, हे माझं म्हणणं आहे. आणि 100% पलट्या. अजून तुम्ही 2 दिवस पाऊस होऊ द्या, तिकडची दिवाल पलटे म्हणजे पलटे. सध्या पाहून घ्या, तुम्ही दाखवून देतो किती किरत झाले तिकडची पुलाच्या बाजूनं. पाहून घ्या तेवढी. नाकेवाल जाणाऱ्या रस्त्याने, पिलवकाळी जायला रस्त्याने फुलवून जा लागते. बाजाराचा दिवस असते, नदीत वाहून गेला, एखादा जीव कमी असतं, हानी झाली. त्या महादेवाच्या मंदिरापाशी त्यानं मोरी खोचून ठेवली किती दिवसापासून, अजूनही तर तयारी होऊन नाही राहिली. 1 महिना त्याला समजत नाही का पावसाळा आहे म्हणून. आता काय काम करा, काही काम नव्हतं ना सध्या करायचं. तुम्हाला करायचं हातला तर दिवाळीच्या नंतर करला. आता काही काम नव्हतं ना सध्या. तुमचं इलेक्शनही झालं तर सगळ्या गोष्टी चालते, सरच झालं. पण सध्या तुम्ही पावसाळ्यात ते एवढं खोदून ठेवलं की नक्की गाव पिल्लेवाडी रस्ता नाही. आता आम्हाला शेतात जायला रस्ता नाही आहे. पण पडला हां, पहिलेच तर वांद्यारायची आणि हरणाची एवढी तपली, आम्हाला विचार सुचते की अवघड झालं आम्हाला शेती करणं म्हटलं म्हणजे. त्यात नगेगाव रोड उच्ची झाला, सर्व वावरात मला 5-6 एकर म्हणजे पाण्याखाली आहे. अजूनही चला की दाखवून देतो तुम्हाला कधी. पण चालू आहे. हो, पराठी माझी पूर्ण पाण्याखाली आहे सध्या इथं. आणि त्या रोडची पहिले मोऱ्या बांधून त्यानं तो रोड बांधून टाकला अगोदर. पहिले खालच्या मोऱ्या बांधायला होत्या ना. आमच्या शेतात एवढं पाणी थांबेलं आहे की अर्धा घंटा थांबलं. त्यात तुम्ही चला कधी दाखवतो तुम्हाला. टोंग्या एवढं सध्याही पाणी आहे, कधी दाखवून चलता का तुम्हाला. अशी परिस्थिती होईल आहे या रोडची.